नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर आता आपण काय करणार आहोत? आज विभाग दुसरा आपण चालू करणार आहोत. विभाग दुसरा याच्यामध्ये पहिला जो धडा आहे विभाज्य आणि विभाजक याच्यापासून आपण सुरू करणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा उदाहरण संख्या 32 हा सोडवणार आहोत. तर उदाहरण संख्या 32 मध्ये काय आहे पहा, खालील संख्यांचे विभाजक लिहा. तर आता आपल्याला काय दिले बघा, 8, 5, 14, 10 अशा आपल्याला संख्या दिल्या आहेत आणि यांचे आपल्याला काय करायचे आहे, विभाजक लिहायचे आहे. आता विभाजक म्हणजे काय, तर विभाजक याचा अर्थ आहे भागणारी संख्या. तर या संख्यांना कुठल्या कुठल्या संख्यांनी भाग जातो, तो पण कसा, पूर्ण भाग जातो, बाकी शून्य राहते, अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर आता आपण काय करूया, सुरुवात करूया. तर 8 ला अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या संख्यांनी भागलं की त्या भागाकारानंतर शून्य बाकी राहते. तर सर्वप्रथम आपण 1 पासून सुरुवात करूया. तर 8 ला जर आपण 1 न भागलं तर बाकी शून्य राहील. म्हणजे काय होईल, 8 चा पहिला विभाजक कुठला झाला, 1 झाला. 8 चा पहिला विभाजक कुठला झाला, 1 झाला. म्हणजे 8 ला 1 न भाग जाईल. ठीक आहे. आता 8 ला दुसरी कुठली संख्या आहे पुढची, 2. 2 न भाग जाईल का, तर 2 च्या पाड्यामध्ये म्हणजे 2 च्या पाड्यामध्ये 8 आहे का ते बघूया आपण. 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8. म्हणजे 2 च्या पाड्यामध्ये किंवा 2 च्या पाड्यामध्ये 8 आहे. म्हणजे 2 न सुद्धा 8 ला निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणून काय करायचे आपल्याला, 2 सुद्धा 8 चा विभाजक आहे. म्हणून आपण काय लिहूया, 2. म्हणजे 8 चे 2 विभाजक कोणकोणते झाले, 8 चे 2 विभाजक झाले 1 आणि 2. आता पुढे जाऊया, 3. 3 न 8 ला भाग जातो का, म्हणजे 3 च्या पाड्यामध्ये 8 आहे का, तर बघूया. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. म्हणजे 3 च्या पाड्यामध्ये 8 नाहीये, म्हणजे 3 न भाग जाणार नाहीये. तर 3 च्या पुढे कुठली संख्या आहे बघूया, 4. आता 4 न भाग जाईल का बघूया आपण. 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजे 4 न भाग जातोय. म्हणजे 8 चा विभाजक 4 सुद्धा झाला. आणि शेवटचा बघूयात आपण. आता 4 नंतर कुठली संख्या आहे, 5 आहे. 5 च्या पाड्यामध्ये 8 आहे का, तर नाहीये, कारण 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजे 5 च्या पाड्यामध्ये 8 नाहीये. 6 च्या पाड्यामध्ये 8 आहे का बघूया. 6 एके 6, 6 दुने 12. तर 6 च्या पाड्यामध्ये सुद्धा 8 नाहीये. 7 च्या पाड्यामध्ये सुद्धा 8 नाहीये. 8 च्या पाड्यामध्ये 8 आहे का, 8 एके 8. म्हणजे 8 न सुद्धा 8 ला भाग जातो. म्हणून विभाजक काय झाला, 8. तर 8 चे विभाजक काय कोणकोणते झाले, 1, 2, 4 आणि 8. तर हे जे विभाजक आहेत, या विभाजकांनी 8 ला पूर्ण भाग जाणार आणि बाकी शून्य राहणार. म्हणजे बाकी काहीच राहणार नाही. तर असे जे विभाजक आहेत, असे जे अवयव आहेत, त्याला अवयव म्हणतो आपण किंवा विभाजक म्हणतो. तर 8 चे हे काय झाले, 4 विभाजक झाले. ठीक आहे, समजलं. आता आपण पुढचे बघूया, 5. आता 5 चे विभाजक बघूया आपण आता. तर सर्वप्रथम आपण 1 लिहूया, कारण प्रत्येक संख्येचा 1 का लिहायचा, तर प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतोच. प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतोच. म्हणून प्रथम आपण 1 लिहून घ्यायचा. तर 1 न 5 ला भाग जातो, म्हणून 1 लिहिला. आता 2 न जातो का, म्हणजे 2 च्या पाड्यामध्ये 5 आहे का, तर नाहीये. 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6. तर 2 च्या पाड्यामध्ये 5 नाहीये. 3 च्या पाड्यामध्ये आहे का, नाहीये. 4 च्या पाड्यामध्ये आहे का, नाहीये. मग 5 च्या पाड्यामध्ये आहे का, आहे. तर 5 एके 5. म्हणून 5 चे विभाजक काय झाले, 1 आणि 5. आता बघा इथं या ठिकाणी दोन संख्यांचे विभाजक आपण इथं काढलेले आहेत. तर बघा इथं काय झालंय, 8 चे विभाजक काय आहेत, 1, 2, 4, 8. 5 चे विभाजक काय आहेत, 1 आणि 5. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक संख्येचे 1 आणि ती स्वतः संख्या हे 2 विभाजक असतातच. म्हणजे 1 आणि ती स्वतः संख्या 8, 5 हे 2 विभाजक असतातच. आणि मध्ये अजून दुसरे सुद्धा असू शकतात. ठीक आहे. आता आपण बघूया 14चं. तर 14चा पहिला विभाजक कोणता आहे, 1 लिहायचा आपण. तर 1 लिहूया. त्यानंतर 2 आहे का, म्हणजे 2 च्या पाड्यामध्ये
14 आहे का? बेसत्ती 14, म्हणून 2 हा सुद्धा विभाजक आहे. आता 3 बघूया. 3च्या पाड्यामध्ये 14 आहे का? तर नाहीये. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15. तर 3च्या पाड्यामध्ये 14 नाहीये, त्यामुळं 3 हा विभाजक नाहीये. 4 आहे का? तर 4च्या पाड्यामध्ये पण 14 नाहीये. 5च्या पाड्यामध्ये पण 14 नाहीये. 6च्या पाड्यामध्ये पण 14 नाहीये. 7च्या पाड्यामध्ये मात्र 14 आहे. 7 दुने 14, म्हणून 7 हा विभाजक झाला. आणि मग आता 7च्या पुढे गेल्यानंतर 8, 9, 10, 11, 12, 13 यांच्या पाड्यामध्ये सुद्धा 14 नाहीये. म्हणून आपण आता काय करूया? डायरेक्ट शेवटचा आकडा म्हणजे ती स्वतः संख्या घेऊया की जी आहे 14. म्हणजे या 14चे विभाजक झाले 1, 2, 7 आणि 14. ठीक आहे. आता बघूया 10चे विभाजक. आता 10चे विभाजक बघूया. तर सर्वप्रथम काय लिहायचं? 1. 1 ही संख्या काय असते? सर्व संख्यांची विभाजक असतेच, म्हणून 1 लिहूया. आता 2 आहे का बघूया. तर 2च्या पाड्यामध्ये 10 आहे, म्हणजे 2 पंचे 10, म्हणून 2 सुद्धा ही काय झाली? विभाजक झाली. विभाजक म्हणजे भागणारी संख्या. विभाजक, भाजक म्हणजे भागणारी संख्या. तर 1, 2. आता 3च्या पाड्यामध्ये 10 आहे का? तर नाहीये. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 3च्या पाड्यामध्ये 10 नाहीये. 4च्या पाड्यामध्ये सुद्धा 10 नाहीये. 5च्या पाड्यामध्ये 10 आहे का? तर आहे. 5 दुने 10, म्हणून 5 ही संख्या काय झाली? विभाजक झाली. आता नंतर 6च्या पाड्यामध्ये आहे का? नाहीये. 7च्या पाड्यामध्ये आहे का? नाहीये. 8च्या पाड्यामध्ये आहे का? नाहीये. 9च्या पाड्यामध्ये नाहीये. मग डायरेक्ट आता काय करूया आपण? 10 घेऊया. 10 एके 10. म्हणजे काय केलं आपण बघा? 10चे विभाजक कोणते झाले? तर ती स्वतः एक तर हा विभाजक आहेच, आणि ती स्वतः संख्या आहे. पण मध्ये अजून कोणते वाढले? 2 आणि 5. तर याप्रमाणे आपण हे केले. आता बघूया 7चे विभाजक. 7चे विभाजक काय? पहिलं काय लिहायचा? 1. त्यानंतर 2च्या पाड्यामध्ये 7 आहे का? तर नाहीये. 2च्या पाड्यामध्ये 7 नाहीये, म्हणून 2 विभाजक नाहीये. 3, 4, 5, 6 यांच्या पाड्यामध्ये सुद्धा 7 नाहीये, म्हणून डायरेक्ट आपण काय करूया? 7च्या पाड्यामध्ये 7 आहे. 7 एके 7, म्हणून काय करूया? 7 लिहूया. म्हणजे 7चे विभाजक काय झाले? 1 आणि ती स्वतः संख्या 7. 2च विभाजक झाले. काही ठिकाणी 2च विभाजक येतील, काही ठिकाणी जास्त विभाजक येतील. ठीक आहे. आता 22चा बघूया आपण. तर सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला? 1 लिहिलं आपण. त्यानंतर 2 आहे का? तर 2च्या पाड्यामध्ये जर तुम्ही 20 पर्यंत गेला आणि पुढे गेला अजून, तर 22ला 2 न भाग जातो, म्हणून 2 सुद्धा विभाजक आहे. आणि दुसरं कारण का? तर ह्याच्या एकक स्थानी काय आहे? 2 आहे. ज्या ज्या संख्यांचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्या संख्यांना 2 न भाग जातो. म्हणजे ह्याच्या एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणून या संख्येला 2 न भाग जाणार. म्हणजे 2 हा काय आहे? विभाजक आहे. आता 2 नंतर 3. 3च्या पाड्यामध्ये 22 आहे का? तर नाहीये. 4च्या पाड्यामध्ये 22 आहे का? नाहीये. 5च्या पाड्यामध्ये 22 आहे का? नाहीये. 6च्या पाड्यामध्ये 22 आहे का? नाहीये. 7, 8, 9, 10 या कुठल्याही पाड्यामध्ये 22 नाहीये. मग कुठं आहे 22? 11च्या पाड्यामध्ये 22 आहे. 11 दुने 22, म्हणून 11 हा एक विभाजक आपल्याला इथे मिळालेला आहे. आता 11 नंतर आपण डायरेक्ट 22 असं लिहायचं आहे. कारण का? तर तुम्हाला एक थोडीशी महत्वाची सूचना सांगतो की जेव्हा आपण असे विभाजक काढतो आणि त्याचा विभाजक निम्मा जेव्हा येतो, अर्धा, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ती संख्या लिहू शकता. आता इथं बघा 14 आहे. 14चे विभाजक 7 आहे. एकदा ह्याच्या निम्मी संख्या आली की डायरेक्ट तो पुढचा तुम्ही विभाजक लिहू शकता. इथं बघा 10 आहे. 10च्या निम्मी संख्या कोणती आहे? 5 आहे. मग 5 झाली की डायरेक्ट तुम्ही 10 लिहायची, मधली पाडे म्हणायची गरज नाही. इथं बघा 8 आहे. 8च्या निम्मी संख्या कोणती आहे? 4 आहे. मग 4च्या नंतर तुम्ही डायरेक्ट 8 लिहू शकता. तसं इथं 22 आहे. आपण मधले विभाजक काढले 1, 2 आणि 11. आता 22च्या निम्म काय आहे?
11 आहे. 11 नंतर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 यांची पाडे म्हणण्याची काही आवश्यकता नाहीये. डायरेक्ट तुम्ही 22 लिहिला तरी चालणार आहे. म्हणून आपण काय करूया, डायरेक्ट 22 लिहूया. तर 22 चे विभाजक काय झाले, 1, 2, 11 आणि 22. आता बघूया 25. तर 25 आपल्याला माहिती आहे सर्वांना. पहिला विभाजक आहे 1. 2 न भाग जाईल का आता इथे? 2 न भाग जाणार नाही, कारण इथे एकक स्थानी काय आहे, 5 आहे. एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8 या जर संख्या असतील तर त्या संख्येला 2 न भाग जाईल. पण इथं आहे 5, म्हणजे 2 न भाग जाणार नाही, म्हणजे 2 विभाजक नाहीये. 3 न भाग जाईल का? तर 3 न पण जाणार नाही, कारण 3च्या पाड्यामध्ये 25 नाहीये. 4 न पण जाणार नाहीये. 5 न मात्र जाईल, कारण 5 5 25, म्हणून 5च्या पाड्यामध्ये 25 आहे, म्हणून 5. आता पुढं 6 न जाईल का? नाही. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 कुठल्या संख्येला भाग जाणार नाही, म्हणून 25चा दुसरा पुढचा जो विभाजक आहे तो कोणता येणार आहे, डायरेक्ट 25 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 25 विभाजक काय झाले, 1 झाला, ती स्वतः संख्या झाली आणि मध्ये फक्त काय झाले, 5 झाले. आता बघूया 32. 32चा पहिला विभाजक आहे 1. त्यानंतर 2 न भाग जाईल का? जाईल, कारण एकक स्थानी काय आहे, 2 आहे. 3 न भाग जाईल का? तर 3 न भाग जाणार नाही, कारण 3च्या पाड्यामध्ये 32 नाहीये आणि 3 आहे 30, आणि त्याच्यानंतर पुढं 3 न भाग जाणारच नाहीये. त्यानंतर 4 न जाईल का? तर 4च्या पाड्यामध्ये 32 आहे का? तर आहे. 4 8 32, म्हणून 4 न भाग जाते, म्हणून 4 झाला. 5 न जाईल का? नाही. 5, 6, 7 यांनी भाग जाणार नाहीये, कारण ही काय आहे, समसंख्या आहे. म्हणून आता आपण घेऊया डायरेक्ट 8. 8 चोक 32. 8 न 32 ला भाग जातोय, म्हणजे 8च्या पाड्यामध्ये 32 आहे, म्हणून 8 हा एक विभाजक झाला. आता त्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या संख्येचे जर तुम्ही पाडे म्हटले तर त्या संख्यांच्या पाड्यामध्ये सुद्धा 32 नाहीये, म्हणून 15च्या पुढे आपण काय घ्यायचंय, डायरेक्ट 16. 16 दुने 32, म्हणजे 16 न सुद्धा 16 हा काय झाला, विभाजक झाला. ठीक आहे. 16 काय झाला, विभाजक झाला 16. आता 32च्या निम्मी 16 संख्या आलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. मग डायरेक्ट काय करायचं, पुढची 32 घेऊन टाकायची, कारण 17, 18, 19, 20, 21, 22 ह्या संख्या काय बोलण्याची आवश्यकता, यांचे पाडे म्हणण्याची आवश्यकता नाहीये. तर डायरेक्ट कुठली घ्यायची संख्या, 32. तर मग 32चे विभाजक कोणकोणते झाले, 1, 2, 3, 1, 2, 4, 8, 16 आणि 32. आणि आता बघू शेवटचा 33. 33चे कुठले कुठले आहेत बघा. 1 पहिला 1 नेहमीप्रमाणे लिहायचा. 2 न भाग जाईल का? तर नाही जाणार, कारण का इथं 3 आहे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी आहे का? तर नाहीये, म्हणून या 33 ला 2 न भाग जात नाही, म्हणजे 2 हा विभाजक नाहीये. त्यानंतर 3 न भाग जाईल. 3 आहे 30, आणि अजून एक पुढे गेलो आपण तर 33, म्हणजे 3 न भाग जाणार आहे. त्यानंतर 4 न भाग जाईल का? 5 न भाग जाईल का? नाही जाणार, कारण ही काय आहे, विषम संख्या आहे. 3 एकक स्थानी 3 आहे, त्यामुळे ही विषम संख्या आहे. त्यामुळे या संख्येला कुठल्याही 4, 5, 6 असं भाग जाणार नाहीये. तर नंतर 7, 8, 9, 10, 11. 11 न भाग जाईल का? जाईल. 11च्या पाड्यामध्ये 33 आहे. 11 त्रिक 33. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 या संख्येने भाग जाईल का? तर जाणार नाही, म्हणून आपण काय करूया, डायरेक्ट आता काय करूया, 33 घेऊया. अशा प्रकारे 33चे विभाजक कोणकोणते आहेत, 1, 3, 11 आणि 33. तर अशा प्रकारे आपण सर्व संख्येचे विभाजक काढले. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतो आणि ती स्वतः ती संख्या विभाजक असते.
ज्या संख्येचे विभाजक आपल्याला काढायचे आहेत ती स्वतः संख्या एक असते आणि एक हा एक विभाजक असतो. तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह 32 सोडवलेला आहे. तर अभ्यास करत राहा, भरपूर प्रॅक्टिस करा, सराव करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.